नमस्कार. आज आपण एका अशा कौशल्याबद्दल बोलणार आहोत जे आपल्या आजूबाजूच्या जगाला अक्षरशः एकत्र जोडून ठेवतं. हो, मी वेल्डिंगबद्दलच बोलतोय. वेल्डिंग म्हणजे फक्त एक नोकरी नाही, तर ते एक असं मूलभूत आणि महत्त्वाचं कौशल्य आहे जे आपलं भविष्य घडवतं. इथे बघा, एका कुशल वेल्डरच्या कामात किती एकाग्रता आणि ताकद लागते हे यातून स्पष्ट दिसतं. हे एक असं कौशल्य आहे जे अनेकदा पडद्यामागे राहतं, पण आपल्या जगाला आकार देण्यात त्याचा खूप मोठा वाटा असतो. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण 4 मुख्य टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. सगळ्यात आधी या व्यापाराचं महत्त्व काय आहे, त्यानंतर ही कौशल्य नक्की कशी मिळवली जातात, मग आपण शिकाऊ उमेदवारी किंवा अप्रेंटिसशिपबद्दल बोलू आणि शेवटी या क्षेत्रात करिअरचे कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. पहिली ठेणगी म्हणजे हे काम कसं करायचं हे शिकण्याआधी ते का इतकं महत्त्वाचं आहे हे समजून घेऊया. खरं तर वेल्डिंग हे स्ट्रक्चरल फॅब्रिकेशनचा आत्मा आहे. जरा विचार करा, मोठमोठ्या इमारती, पूल, पॉवर प्लांट आणि अगदी जमिनीखालून जाणाऱ्या पाईपलाईन्स या सगळ्यांना जोडणारं एकच कौशल्य आहे वेल्डिंग. म्हणूनच बांधकाम, उत्पादन आणि पायाभूत सुविधांमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि समाजासाठी एक खूप महत्त्वपूर्ण व्यापार सुद्धा. आता हे कौशल्य इतकं महत्त्वाचं आहे तर ते मिळवायचं कसं? चला आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया, तुमची मूळ कौशल्य घडवणे. इथे आपण पाहणार आहोत की एका वेल्डरच्या प्रशिक्षण कार्यक्रमात नक्की काय काय शिकवलं जातं. तर हा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे ना, तो खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना व्यावसायिक वेल्डर बनायचंय आणि साधारणपणे याचा कालावधी 2 सेमेस्टरचा असतो, जो कारागीर प्रशिक्षण योजनेनुसार आखलेला आहे. या प्रशिक्षणात खूप काही शिकायला मिळतं. सुरुवात होते ती गॅस वेल्डिंगसारख्या मूलभूत गोष्टींपासून. मग येतो पुढचा टप्पा SMAW वेल्डिंग, जिथे कोणत्याही पोझिशनमध्ये वेल्डिंग करण्यावर प्रभुत्व मिळवलं जातं. त्यानंतर ऑक्सी ॲसिटिलीन कटिंग वापरून धातूला अचूक आकार कसा द्यायचा हे शिकवलं जातं. मग GMAW किंवा मिग वेल्डिंग येतं, जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये खूप वापरलं जातं. आणि एवढंच नाही तर स्पॉट वेल्डिंगसारख्या मशीन कशा चालवायच्या आणि त्यांची देखभाल कशी करायची हेही शिकवलं जातं. म्हणजे एका कुशल वेल्डरसाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं याते. ठीक आहे, तर प्रशिक्षण पूर्ण झालं. आता पुढे काय? इथे येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, शिकाऊ उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिप. हा तुमच्या करिअरचा एक महत्त्वाचा पूल आहे, जो तुम्हाला प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव देतो. ही शिकाऊ उमेदवारी साधारणपणे 1 वर्षाची असते आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? हे एक पेड ऑन द जॉब ट्रेनिंग आहे. म्हणजे तुम्ही काम शिकताही आणि त्याचवेळी तुम्हाला पगारही मिळतो. तर मग ही शिकाऊ उमेदवारी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एखाद्या नोंदणीकृत कंपनीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि ज्ञान मिळवण्यासाठीचा हा एक खास कार्यक्रम आहे. हे तुमच्या पुस्तकी ज्ञानाला आणि प्रत्यक्ष करिअरला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात रोमांचक भागाकडे आलो आहोत, भविष्याची उभारणी. इथे आपण पाहणार आहोत की एक कुशल वेल्डर म्हणून करिअरचे किती आणि कोणते विविध मार्ग उपलब्ध आहेत. या क्षेत्राची व्याप्ती प्रचंड आहे. पूल आणि मोठ्या इमारतींपासून ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीपर्यंत, पॉवर प्लांट्स आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांमध्ये जसं की ONGC, IOCL, HPCL. इतकंच नाही तर रस्ते आणि रेल्वे वाहतूक, जहाज बांधणी आणि संरक्षण संस्थांमध्ये ही कुशल वेल्डर्सना मोठी मागणी आहे. आणि ही मागणी फक्त भारतातच नाही तर परदेशातही सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे. तर एक गोष्ट स्पष्ट आहे की वेल्डिंग हे फक्त धातू जोडण्याचं काम नाही, तर ते भविष्य घडवण्याची एक मोठी संधी आहे. मग खरा प्रश्न हा आहे की या कौशल्याच्या मदतीने भविष्याचा कोणता भाग घडवला जाणार आहे?